नमस्कार, स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये. इथे मी 15 घरांची चेन विणलेली आहे. इथे आपल्याला साईडला 3 क्रोशे विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन विणायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे 1, 2, 3, 4 आणि 5व्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहेत. आपल्याला 4 क्रोशे विणायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढे आपल्याला त्याच घरामध्ये पुढील 4 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत इकडीलप्रमाणे आणि साईडच्या 3 चेनच्या घरामध्ये 3 क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे आपल्याला वरील स्टेपमध्ये सेम आपल्याला 3 क्रोशे विणायचे आहेत. 2 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला या मध्यभागील चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे. पुढे आपल्याला इथे 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशे त्याच घरामध्ये चेनच्या विणून घ्यायचे आहे. नंतर पुढे 2 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशे सेम 3 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. सेम वरती पण आपल्याला साईडच्या 3 क्रोशे विणायचे आहेत. 2 चेन बनवायचे आहेत आपल्याला आणि इथे आपल्याला चेनच्या पहिल्या घरामध्ये 4 क्रोशे विणायचे आहेत. सेम खालीप्रमाणे ही स्टेप विणून घ्यायची आहे. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी एक चेनचं घर सोडायचं आहे. पुढील चेनच्या घरामध्ये पुढील 4 क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे 2 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या हे 3 क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर साईडच्या या 3 क्रोशे विणल्यानंतर 2 चेन बनवायचे आहेत आणि सेम दुसऱ्या स्टेपप्रमाणे इथे आपल्याला क्रोशे विणायचे आहे. 3 चेन मध्यभागी बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशे या त्याच घरामध्ये विणायचे आहे. त्यानंतर परत 2 चेन इथं विणायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशेवरती सेम क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत. सेम याचप्रमाणे विणत जायचं आहे आणि ही दोरपट्टी पूर्ण करून घ्यायची आहे. याच दोरपट्टीला आपल्याला 10व्या क्रोशेच्या समोरील चेनमध्ये आपल्याला चेन विणायची आहे. एकूण इथं आपल्याला 7 चेन विणायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशेच्या चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला पुढील ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशेच्या घरामध्ये चेन विणायची आहे. इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला एकूण 3 क्रोशे इथे विणायचे आहेत. त्यानंतर इथे मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत. सेम पुढे आपल्याला परत 3 क्रोशे इथे विणायचे आहेत. त्याचप्रमाणे पुढे पण आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि आणखी 3 क्रोशे इथे विणायचे आहेत. पुढे 2 चेन विणायचे आहेत आणि इकडीलप्रमाणेच इकडे आपल्याला या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे आपल्याला पुढील या क्रोशेच्या चेनमध्ये चेन विणायची आहे. इथे आपल्याला एक चेन विणल्यानंतर ह्या 2 चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला एकूण 4 क्रोशे इथं विणायचे आहेत. पुढे
3 चेन बनवायच्या आहेत आणि पुढील ह्या 2 चेनच्या घरामध्ये सेम 4 क्रोशे इथं विणायचे आहेत. या 4 क्रोशेनंतर पुढे आपल्याला इथे एकूण 7 चेन विणायचे आहेत आणि त्यानंतर सेम इकडीलप्रमाणेच इकडच्या चेनच्या घरामध्ये 4 क्रोशे इथं विणायचे आहेत. मध्यभागी मागील प्रमाणे इथं 3 चेन बनवायचे आहेत आणि 4 क्रोशे इथं विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला पुढील क्रोशेच्या घरामध्ये हे चेन विणून घ्यायचे आहे. पुढे चेन विणल्यानंतर इथे आपल्याला 5 चेन इथं विणायचे आहेत. 5 चेन इथे आपल्याला ह्या सोडलेल्या चेनच्या घरामध्ये याच्या अगोदर आपल्याला ह्या क्रोशेच्या वरती क्रोशे विणायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत. खालील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. सेम पुढे परत 3 चेन विणायचे आहेत आणि ह्या साईडच्या क्रोशेवरती हा क्रोशे इथं विणून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत आणि ह्या क्रोशेवरती सेम क्रोशे इथं विणून घ्यायचं आहे. इथे आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत. मध्यभागी 1 चेन विणून घ्यायची आहे. पुढे 3 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला मध्यभागील 4थ्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत मध्यभागी आणि त्याच घरामध्ये पुढील क्रोशे इथं विणून घ्यायचा आहे. इथं आपल्याला आपण 1 2 3 4 घर विणले तर इथे एक घर आपल्याला वाढवायचं आहे म्हणून इथं हे आपल्याला विणून घ्यायचं आहे. पुढे सेम परत 3 चेन विणायचे आहेत. मध्यभागी ह्या चेनच्या घरामधून हे विणून घ्यायचं आहे. पुढे परत 3 चेन विणायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशेवरती सेम क्रोशे इथं विणून घ्यायचं आहे. पुढे सेम मागीलप्रमाणे 5 चेन बनवायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशेवरती सेम क्रोशे विणून घ्यायचं आहे. सेम मागीलप्रमाणे परत 3 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे. पुढील 3 चेन विणून पुढील क्रोशेवरती क्रोशे विणायचे आहे आणि मध्यभागील 5 चेन बनवून पुढील चेनच्या घरामध्ये हे विणून घ्यायचं आहे. पुढे चेनमध्ये चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला या घरामध्ये 6 क्रोशे इथे विणायचे आहेत. चेनच्या घरामध्ये सेम 6 क्रोशे विणल्यानंतर खाली आपण इथं 3 चेन विणल्या होत्या तर वरती आपल्याला इथे 6 चेन विणायच्या आहेत. इथे आपल्याला ह्या क्रोशेवरती सेम क्रोशे विणायचा आहे. इथे आपल्याला सेम मागीलप्रमाणे इथे परत मध्यभागील 4 आणि क्रोशेवरती क्रोशे असे एकूण 6 क्रोशे इथे विणायचे आहेत. पुढे सेम इकडीलप्रमाणे इथं 6 चेन विणायचे आहेत आणि ह्या क्रोशेवरती क्रोशे विणायचा आहे. मध्यभागील ह्या घरावरती आणि इथे 3 चेनच्या घरामध्ये आपल्याला मध्यभागील 4 आणि साईडचे असे 2 एकूण 6 क्रोशे इथे विणायचे आहेत. त्यानंतर सेम इकडीलप्रमाणे परत इथे 6 चेन विणायचे आहेत आणि ह्या पुढील क्रोशेवरती क्रोशे विणून घ्यायचं आहे. सेम उरलेल्या ह्या 2 घरावरती सेम हे विणून घ्यायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. पुढे सेम मागीलप्रमाणे वरती आपल्याला इथे 6 चेन विणायचे आहेत. क्रोशेच्या घरावरती लास्ट क्रोशेच्या घरावरती क्रोशे विणून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत. मध्यभागील ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे.
पुढे सेम 5 चेन विणायचे आहेत. पुढील हे क्रोशेवरती क्रोशे विणून घ्यायचं आहे. सेम परत इथे 6 चेन विणायचे आहेत. पुढील या क्रोशेवरती क्रोशे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम मागीलप्रमाणे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढील 5 चेन बनवायचे आहेत. सेम याचप्रमाणे पुढील उरलेल्या घरांवरती हे विणून घ्यायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे आपल्याला ह्या स्टेपमध्ये ह्या 6 चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे 8 क्रोशे इथं विणायचे आहेत. इथे आपल्याला क्रोशे वाढवत जायचे आहेत. खाली आपण इथे 6 चेन विणल्या होत्या, वरती आपल्याला इथे 9 चेन विणायचे आहेत. या स्टेपमध्ये आपल्याला इथे खाली आपण 6 चेन विणल्या होत्या, वरती आपल्याला इथे 7 चेन विणायचे आहेत. त्यानंतर पुढील ह्या क्रोशेवरती क्रोशे विणायचा आहे. इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे. पुढील 5 चेन इथं बनवून घ्यायचे आहेत. ही पुढील क्रोशेवरती सेम क्रोशे इथं विणायचे आहेत. सेम मागीलप्रमाणे पुढे आपल्याला इथे परत 7 चेन बनवायचे आहेत. आणि इथे आपल्याला या क्रोशेवरती सेम क्रोशे विणायचे आहे. पुढे सेम आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. मागीलप्रमाणे ह्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे 5 चेन विणायचे आहेत आणि सेम हे याचप्रमाणे विणून घ्यायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे ह्या स्टेपमध्ये आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये 10 क्रोशे विणायचे आहेत. त्यानंतर हा क्रोशेवरती क्रोशे विणायचा आहे. अशा एकूण 11 क्रोशे विणल्यानंतर इथे आपल्याला खाली आपण 9 चेन विणल्या होत्या, तर वरती आपल्या इथे 12 चेन विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या क्रोशेवरती सेम क्रोशे विणायचे आहे आणि ह्या घरामध्ये आपल्याला मागीलप्रमाणे परत 10 क्रोशे इथे विणायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम मागीलप्रमाणे परत इथे 12 चेन विणायचे आहेत आणि सेम याचप्रमाणे पुढे इथे 10 क्रोशे विणून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. पुढे ह्या स्टेपमध्ये आपल्याला इथे 8 चेन विणायचे आहेत आणि ह्या क्रोशीच्या वर विणून घ्यायचा, हा क्रोशी इथे विणून घ्यायचा आहे. पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे. पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशे इथे सेम क्रोशे इथे विणून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला परत 8 चेन विणायचे आहेत. या क्रोशे सेम क्रोशे इथं विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे. पुढे 5 चेन बनवायचे आहेत. पुढील क्रोशेवरती सेम क्रोशे इथं विणून घ्यायचं आहे. सेम मागीलप्रमाणे इथे 8 चेन विणायचे आहेत आणि पुढील हे सर्व विणून घ्यायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. इथे आपल्याला 6 क्रोशे विणल्यानंतर 7व्या क्रोशेवरती इथे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत. या चेनमधून ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम परत 5 चेन विणायचे आहेत. मध्यभागील चेनच्या घरामधून ही चेन विणून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे परत 5 चेन विणायचे आहेत. पुढील ह्या चेनच्या घरामधून ही चेन विणून घ्यायची आहे.
हे ह्या सर्व चेन एकाच चेनमधून विणून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला परत ह्या घरामध्ये उरलेले 7 क्रोशे विणून घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला इथे 6 चेन विणायचे आहेत. मध्ये बघील ह्या चेनमधून ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे 6 चेन विणायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशे विणायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला परत 6 क्रोशे इथे विणायचे आहेत. सेम मागीलप्रमाणे इथे चेनचे घर विणून घ्यायचे आहेत. एका चेनमधून सर्व विणून घ्यायचे आहे आणि इथे परत पुढील क्रोशे विणायचे आहेत. पुढे सेम मागीलप्रमाणे परत आपल्याला इथे 6 चेन बनवायचे आहेत. या चेनमधून ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे 6 चेन विणायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशेच्या घरावरती क्रोशे विणायचे आहेत. सेम मागीलप्रमाणे हे विणून घ्यायचे आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. याप्रमाणेच हे असं विणल्यानंतर पुढे आपल्याला सेम याप्रमाणेच इकडे पण विणून घ्यायचं आहे. असे हे तोरण तयार झाले आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.